सुनेत्रा पवार या देवगिरीवरून विधान भवनाकडे रवाना झाल्यात। या क्षणाची महत्त्वाची अपडेट, गटनेते पदाचा प्रस्ताव वळसे पाटील मांडणार आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी आता सुनेत्रा पवार या आपल्या निवासस्थानावरून विधान भवनाकडे रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर विधान भवनामधली ही दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते, आमदार आणि इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे देखील या बैठकीसाठी रवाना झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते आणि आता सुनेत्रा पवार या देखील देवगिरी या त्यांच्या निवासस्थानावरून विधान भवनाकडे रवाना झालेल्या आहेत। तर गटनेते पदासाठी आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते। 15 ते 20 मिनिटात ही बैठक सुरू होईल आणि या बैठकीनंतर लगेचच 2 तासानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। तर त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट, सुनेत्रा पवार या बैठकीसाठी रवाना झालेल्या देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी सकाळीच त्या दाखल झाल्या आणि त्यानंतर या बैठकीसाठी ते हजर राहणार आहेत। त्यांची गटनेतेपदी निवड करण्यावर एकमत झाल्याचं सुनील तटकरे यांनी काहीच वेळापूर्वी सांगितलं होतं आणि या बैठकीमध्ये आता इतरही बाबींवर काय चर्चा केली जाते गटनेते पदाच्या निवडी व्यतिरिक्त हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर छगन भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत। दिलीप वळसे पाटील हा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यासाठी सुनेत्रा पवार या आता विधान भवनाकडे रवाना झालेल्या आहेत। तर छगन भुजबळ वळसे पाटलांच्या प्रस्तावाला अनुमोदन देणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर सुनेत्रा पवार या थोड्याच वेळामध्ये विधान भवनामध्ये पोहोचणार आहेत। छगन भुजबळ या प्रस्तावाला अनुमोदन देतील आणि या बैठकीनंतर अवघ्या 2 तासानंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर या सर्वांसंदर्भात महत्त्वाची चर्चा या ठिकाणी बोलली जाते, ती म्हणजे गटनेते पदाची किंवा उपमुख्यमंत्री पदासाठी एवढी घाई का केली जाते। या संदर्भात सकाळीच संजय राऊतांनी देखील घणाघात केला होता आणि या संदर्भात शरद पवारांची देखील महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली होती। उपमुख्यमंत्री पदाबाबत मला काहीही कल्पना नाही, आज शपथविधी होणार आहे की नाही या संदर्भातही मला कुठलीही माहिती देण्यात आली नाही आहे असं शरद पवार यांनी म्हटलं होतं। आणि त्यानंतर काहीच वेळात पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार या विराजमान होणार आहेत। त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि त्या शपथविधीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहावं असा आग्रह पार्थ पवार यांनी धरला होता आणि त्या संदर्भात निमंत्रण देण्यासाठी पार्थ पवार हे स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटून आलेत। तर आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे या शपथविधीच्या वेळी उपस्थित राहतील का याकडे देखील आपली नजर असणार आहे। दरम्यान विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार गटाचे नेते आणि इतर आमदार मंडळी या ठिकाणी एक एक करून दाखल होत आहेत। काहीच वेळात विधिमंडळाची ही बैठक पार पडेल। यामध्ये गटनेते पदावर सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर आजच शपथविधी देखील पार पडणार आहे।